थायरॉइड न्यूली डिटेक्टेड आहे, त्यालाच हायपोथायरॉइडिझम असं म्हटलं जातं आणि तुमच्या फिजिशियननी थायरॉइड साठीची जी मेडिसिन लॉंग टर्म घ्यायला सांगितलेली आहे ती सुरू करण्याआधी नक्कीच हा व्हिडिओ बघा. मागच्या काही वर्षांपूर्वी मी एक सक्सेस स्टोरी सांगितली होती, हर्षदा म्हणून आपल्याकडच्या एका मुलीची, की जिचं थायरॉइड हे 150+ होतं आणि जिचं आपण आयुर्वेदिक पद्धतीने प्रॉपर निदान करून, डायग्नोज करून, त्यानुसार ट्रीटमेंट करून तिचं थायरॉइड नॉर्मल लेवलला आणलंच. त्यानंतर ते पुन्हा वाढलं देखील नाही. तिचे आयुर्वेदिक मेडिसिन्स पण पूर्ण थांबवले, तरी देखील हायपोथायरॉइडिझम अंडर कंट्रोल आहे, त्याची व्हॅल्यू विदिन रेंज आहे. थोडक्यात मला सांगायचा उद्देश असाच आहे, थायरॉइड हा रिव्हर्स होतो आणि हायपोथायरॉइडिझम हा जो त्रास आहे जर न्यूली डिटेक्टेड असेल, त्याच्यात लगेच जर प्रॉपर ट्रीटमेंट घेतली आयुर्वेदिक पद्धतीने निदान करून, तर आयुष्यभर गोळ्या घेण्याची गरज पडत नाही. याच्यात आपण वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी डायग्नोज करतो. त्याच्यात चुकीचा कफ, गट ब्रेन ॲक्सिस, इन्फ्लामेशन, स्ट्रेस, एन्झायटी, त्यानंतर आयुर्वेदिक पद्धतीने पांडू नावाचा आजार आहे, त्याच्यात शोथ, पचन संस्था, अशा अनेक पर्स्पेक्टिव्हनी आपण त्याचं निदान करून जर व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर 100% याच्यात सक्सेस मिळतं. आपल्यापैकी कोणालाही जर थायरॉइड किंवा याच्याबद्दलची समस्या असेल तर नक्कीच आपण व्हिजिट करू शकता आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू करून पूर्ण बरं होऊ शकता.